जे रतनसिंग पवार आहे, हा जो व्यक्ती आहे हाच याचा सूत्रधार आहे. नसल्याचे दिसून आल्यामुळे एकूण 33 शिक्षकांना निलंबित करण्यात आलं. ज्या गुरुने देवापेक्षा मोठं स्थान आहे अशा गुरूंनी अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील बोगस दिव्यांग घोटाळ्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 33 शिक्षकांना निलंबित करण्यात आलं असून बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकऱ्या मिळवणं, बदल्यांमध्ये प्राधान्य मिळवणं आणि विविध शासकीय सवलतींचा लाभ घेतल्याचं त्रिस्तरीय समितीच्या पडताळणी चौकशीतून स्पष्ट झाल्यानं 33 शिक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलंय. एकंदरीत विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणारे गुरुजीच बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या फेऱ्यांमध्ये अडकल्यानं गोत्यात आलेत. या घोटाळ्याची तक्रार करणारे गणेश कुरई यांनी या कारवाईनंतर अनेक गंभीर आरोप केलेत. त्यांच्या म्हणण्यानुसार हा घोटाळा लहान नसून याची व्याप्ती संपूर्ण राज्यात पसरली आहे. केवळ 33 शिक्षकांना निलंबित करण्याचा देखावा प्रशासनानं केल्याचा आरोप त्यांनी केलाय. यामध्ये जिल्हा परिषदेचे मोठे अधिकारी अडकणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. या कारवाईनंतर याचा सातत्यानं पाठपुरावा करू असंही त्यांनी म्हटलंय. हे 33 शिक्षक जे निलंबित झाले याचा जो अथॉराइज आदेश आहे, यामध्ये जे रतनसिंग पवार आहेत, हा जो व्यक्ती आहे हाच याचा सूत्रधार आहे. या श्रेय लाटण्या सर्व प्रकरणाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जे 33 शिक्षक निलंबित झाले, आमची मागणी 33 शिक्षकाची नव्हती, 268 शिक्षक आणि त्यामध्ये त्यांना पाठीशी घालणारी जी संपूर्ण यंत्रणा आहे त्यासाठीच्या ज्या आधीच्या ज्या चौकशा समित्या ज्या आहेत त्या प्रलंबित आहेत. आणि यामध्ये गट शिक्षण अधिकारी, तत्कालीन आताचे गट शिक्षण अधिकारी यांना वाचवण्यासाठी हे त्रिस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली. आणि ही चौकशी समिती जी आहे, या चौकशी समितीचा जो पाठपुरावा किंवा जी चौकशी समितीचं कामकाज केलेलं आहे ते माध्यमिकचे जे अरविंद मोहरे आहे यांनी केलेलं आहे. त्यांना सविस्तर माहिती आहे. तर रतनसिंग पवार जे आहे, तत्कालीन सीओ ज्या होत्या, यांनी याच्यात बरेच घोळ केल्यामुळे यांच्याकडून चौकशी काढून घेऊन ती चौकशी अरविंद मोहिरे यांच्याकडे गेली. आणि अरविंद मोहिरे हे जेव्हा चौकशी करत होते त्यावेळेस त्यांना धक्कादायक बाबी त्यामध्ये आढळलेल्या आहेत. रतनसिंग पवार यांना ज्या काही फायली त्यांना मागवल्या होत्या किंवा सविस्तर कागदपत्र जे चौकशी करण्यासाठी लागणारे कागदपत्र होते ते कागदपत्र रतनसिंग पवार यांनी दाबलेले आहेत, पुरवले नाही. आणि अविनाश घोलप हा जो एक तिचा लिपिक होता, त्या लिपिकाला वेळोवेळी सादर करण्याचे आदेश काढलेले आहेत. रतनसिंग पवारांनी त्या आदेशाला केळाची टोपली दाखवलेली आहे. कारण की या संपूर्ण फाईलचा पाठपुरावा जो आहे, जो अविनाश घोलप जो सध्या निलंबित आहे त्याच्या थ्रू केलेला आहे, तर त्याला सुद्धा यांनी या प्रकरणापासून दूर ठेवलेला आहे. आणि आधीच्या ज्या समित्या नेमल्या, त्रिस्तरीय समित्या नेमल्या, त्यावर गट शिक्षण अधिकाऱ्यांनी काहीच न केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची आणि फौजदारीची टांगती तलवार लटकलेली होती आणि ते होणारही होते. परंतु यांनी बनाव केला. यामध्ये मोठं राजकीय रॅकेट आहे. यामध्ये अनिता मेश्राम सीईओ आणि लोखंडे जे सीईओ आहेत, ॲडिशनल सीईओ, यांचा सगळ्यात मोठा सहभाग यामध्ये आहे. खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे बदलांमध्ये लाभ घेतल्यासोबतच पती पत्नी दोघंही दिव्यांग दाखवल्याचे चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट झालंय. बदली प्रक्रियेसाठी जिल्ह्यातून तब्बल 1800 शिक्षकांनी अर्ज केले होते. त्यापैकी 948 शिक्षक संवर्ग 1 आणि संवर्ग 2 मध्ये पात्र ठरले होते. संवर्ग 1 मध्येच 808 शिक्षकांचा समावेश होता. ही संख्या मागील वर्षांच्या तुलनेत लक्षणीय वाढल्याचं दिसून आलं होतं. नियमानुसार संवर्ग 1 चा लाभ मिळवण्यासाठी संबंधित शिक्षक किंवा त्यांच्या पती पत्नीपैकी एकाला शासनाने निर्धारित केलेल्या गंभीर आजारांचा समावेश असल्यानं अनेक शिक्षकांनी कथितपणे खोटी अथवा दिशाभूल करणारी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याचं स्पष्ट झालंय. काही प्रकरणात दिव्यांगत्वाची संशयास्पद प्रमाणपत्र जोडण्यात आली आहेत, तर काहींनी पती किंवा पत्नी गंभीर आजारानं ग्रस्त असल्याचं दाखवून संवर्ग 1 मध्ये प्राधान्य मिळवल्याचंही समोर आलंय. अंतर्गत बदली प्रक्रिया 2025 शासन निर्णय 18 जून 2024 नुसार ज्या शिक्षकांनी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेचा लाभ घेतला अशा संवर्ग 1 आणि संवर्ग 2 मधील शिक्षकांनी सादर केलेल्या प्रमाणपत्र चौकशी अंती शासन निर्देशानुसार निकषाची पूर्तता करत नसल्याचे दिसून आल्यामुळे एकूण 33 शिक्षकांना निलंबित करण्यात आलं. एकूण किती शिक्षकांनी अर्ज केला होता? आता तो डेटा नाही आहे माझ्याकडे सध्या. आता ठीक आहे, मी एवढंच बाईट दिला आता तुम्हाला 33 शिक्षकांना निलंबित केलं म्हणून. गणेश कुरई RTI कार्यकर्ते यांनी मला माहिती दिली की दरवर्षी शिक्षकाच्या झडपीचे जे शिक्षकाच्या बदल्या होत असते त्याचं स्वर्ग 1 स्वर्ग 2 असते. त्याच्यातनी घटस्फोटी काय किंवा त्या दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र किंवा त्यांच्या घरापासूनचं 30 किलोमीटरचं अंतर असे सगळे
पुरावे त्याच्यात जोडा लागते आणि त्या आधारे मग बदल्या होत असतात. पण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. ज्या गुरुले देवापेक्षा मोठं स्थान आहे अशा गुरूंनी खोटे दाखले आरोग्याचे दिले की त्यांना दुर्धर आजार आहे. दुर्दैवानं कोणाला आजार हो नाही, पण फक्त बदल्यासाठी त्यांना दुर्धर आजार आहे. नवरा बायको आहेत त्यांनी फारकती दाखवलेली आहे आणि काही लोकांनी अंतर जे आहे ते कमी दाखवलं आहे. असे टोटल जे आहे शिक्षक त्यांची संख्या 264च्या जवळपास आहे आणि याच्या पहिले त्यांनी 5 निलंबित केले होते. आज त्यांनी 33 केले. बाकीच्याचं काय? तर त्यांनी एकदम न केले असेल तर मग समजू शकतो टप्प्याटप्प्याने ते करतील. पण जे याच्यात दोषी आहे त्या सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे. मी उद्या माननीय SP साहेब अधीक्षक यांना मी भेटणार आहोत आणि ज्यांनी शासनाची फसवणूक केली 420 केली त्याच्यावर 420चे फौजदारी गुन्हे दाखल करा यासाठी मी आग्रह धरणार आहोत. जर असं झालं नाही तर 7 डिसेंबर पासून नागपूरला हिवाळी अधिवेशन आहे. या हिवाळी अधिवेशनमध्ये मी विषय घेईन. पण यामध्ये नुसतं शिक्षकच दोषी नाही, यामध्ये अधिकारी दोषी आहे, यामध्ये तत्कालीन CO दोषी आहे. तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. 100% कारण याच्यातनी कसं आहे मोठे मोठे मासे अडकले आहे. प्रशासकीय बाज सांभाळणारे लोक झोपले होते काय? त्यांनी त्यांची खात्री का केली नाही? कारण याच्यात मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि हे दाबासाठी त्यांनी वेळोवेळी पालकमंत्री साहेबांचं पत्र घेतलेलं आहे. अनेक राजकीय लोकांनी दबाव आणलेले आहे. पण मी याच्यात चूप बसलो नाही. म्हणून आज यांनी 33 शिक्षक आणि पहिले 5 पण ते जे अधिकारी तिथं बसले होते ज्यांच्याकडे संपूर्ण जबाबदारी होती कागदपत्र तपासाची खात्री करून घ्यायची अशा अधिकाऱ्यांचं काय? तत्कालीन COचं काय? तर या सगळ्या गोष्टीच्या इकडे विशेष चौकशी करून जो याच्यात दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. नाही तर येणाऱ्या हिवाळी विषयामध्ये प्रश्न उचलणार आहोत. आणि मला एकच सांगायचं आहे की शासनाची फसवणूक करणारे लोक हे शिक्षक म्हणून तिथं नसले पाहिजे. आता या प्रकरणात तपास करून योग्य कारवाई केली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवण्याचे सुसुळाट राज्यभर पसरल्याचं दिसून येत आहे. बोगस प्रमाणपत्र घेऊन फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येते. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.